निदा खानला अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली। त्यामुळे निदा खान पळून जाऊ शकली ना तिच्या अटकेत कुणी अडथळा आणू शकलं। नाशिक पोलिसांनी निदाला नेमकी कशी अटक केली बघूयात। 42 दिवसांपासून निदा खानला नाशिक पोलीस शोधत होते, कारण ती फरार होती। संभाजीनगरच्या नरेगाव परिसरामध्ये कैसर कॉलनीमध्ये ती आहे अशी टीप पोलिसांना मिळाली होती सोमवारी सकाळी। तिच्यासोबत तिची आई, तिचे वडील, तिचा भाऊ, मावशी हे कुटुंबीय सुद्धा आहेत अशी ही माहिती गुप्तचर पोलिसांना मिळाली होती। पण 100% खात्री होत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करणार नव्हते। त्यामुळे त्यांनी कैसर कॉलनीमध्ये साध्या वेशातले काही पोलीस पाठवले। सोमवारी दुपारपासून 20 पेक्षा जास्त अधिक पोलीस कर्मचारी या कैसर कॉलनी परिसरामध्ये गस्त घालत होते। कुणालाही संशय येऊ नये म्हणून पोलीस खात्याच्या वाहनांचा वापर पोलिसांनी टाळला होता। दुचाकींवरील पोलीस स्टिकर हे सुद्धा पोलिसांनी काढून टाकले होते। आणि कामाचा बहाणा करून पोलीस निदा राहत असलेल्या इमारतीमध्येही जात होते। निदा खान आणि कुटुंबीय इथेच राहत आहेत अशी गुरुवारी संध्याकाळी पोलिसांची खात्री पटली। पण गर्दीच्या वेळेत अटक करणं हे योग्य ठरलं नसतं। त्यामुळे अशी अटक गर्दीच्या वेळी करणं हे टाळण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला। अटकेची सगळी तयारी केली, वाहनं तयार ठेवली, वकील सज्ज ठेवले आणि रात्री उशिरा कोणताही गाजावाजा न करता पोलीस निदा खानच्या घरी दाखल झाले। महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निदा खानला अटक करण्यात आली। निदाला तात्काळ न्यायाधीशांच्या निवासस्थानी नेलं गेलं, तिथे ट्रान्झिट रिमांड घेतला आणि मग छत्रपती संभाजीनगरवरून विशेष वाहनानं निदा खानला घेऊन नाशिक पोलीस रवाना झाले।